कसे आहात मित्रांनो, मी आहे लोकेश उदय गोरिवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुसती भटकंती या यूट्यूब चॅनलवर. हा माझा फर्स्ट ट्रॅव्हलिंग व्लॉग असणार आहे. सो मी आता बेसिकली कुठे, मी आता प्रियदर्शनी चौकला आहे. हे आपलं प्रियदर्शनी चौक. मी घरातून निघालेलो, टायटलवरून तुम्हाला माहितीच असेल सगळं, तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सुरुवात करतो. मी घरातून निघालेलो 7:15 आणि आता मी 15 मिनिटात पोहोचलोय चौकावर. आज आपला होणार आहे कोल्हापूर दौरा मुंबई पासून. तुम्हाला टायटलवरून अगेन माहिती पडलं असेल की मी नाही ट्रेनने जात आहे, नाही लालपरीने जात आहे, नाही स्वतःच्या कारने जात आहे, नाही बाईकने जात आहे. मी लिफ्ट मागत कोल्हापूरला जातोय, जे सुमारे इथून किती लांब आहे, 380 किलोमीटर लांब आहे. सो हा एक खूप वेगळा अनुभव असेल माझ्यासाठी. बट स्टील ते म्हणजे अगेन तुम्ही हे बोलू शकता की तू रात्रीची जर महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली तर तू सकाळी कोल्हापूरला तो दिवस तू फिरून परत रात्रीच्या महालक्ष्मीला बसलास. बट तो अनुभव अगेन आपापली चॉईस असते. सो मी डिसाईड केलं की लिफ्ट मागत कोल्हापूरला जायचं. 380 किलोमीटर. आता वाजतात सकाळचे 7:30. मी आहे मुंबईला. मला खूप एक्साइटमेंट आहे. मी फर्स्ट टाइम असं लाईफमध्ये काहीतरी ट्राय करतोय. म्हणजे हा एक खूप प्लॅन ट्रिप आहे. म्हणजे मला पण नाही माहिती आहे व्याज रात्री कुठे राहणार आहे. तर मी आता पुलाच्या खाली उभा आहे आणि तिथून आपली लालपरी जाते. पण आज आपला जो प्रवास असणार आहे तो लालपरीने नसणार आहे. वेळ आता गाड्या येतात, बघूया काय होतं. तर मित्रांनो, आता मी आय थिंक तिलकनगरला असेल, मला नाही माहिती, कारण की मला एक स्कूटीवाला भेटलेला. सो त्याने मला आता सोडले प्रियदर्शनीपासून तिलकनगरपर्यंत. तर मित्रांनो, मला सेकंड लिफ्ट भेटलेली आणि या लिफ्टने मला सोडलं असेल मे बी चेंबूर और गोवंडी, आय डोंट नो. दादा पूर्ण चेंबूर वाजून चल, थँक्यू सो मच. अरे थँक्यू. मित्रांनो, मी आता आहे कळंबोलीला आणि मला एक चांगला एकदम एक नंबर दादा भेटलेला. सही होता भाई. त्याने मला चेंबूरपासून पनवेल कळंबोली आहे ना, आता तुम्हाला दिसेल तो मागे एक्सप्रेस वे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, आणि त्याच्या खालतून जर गेला तर तुम्ही डायरेक्ट कोकणात जाल. तर आता मी माझी 4थी लिफ्ट बघतो आहे. थोडा मागे जातोय कारण की ऑफकोर्स तिकडे कोणी डायरेक्ट थांबवणार नाही. आणि जरा आता टेम्पो बिम्पो भेटला तर बरं होईल, कारण की मुंबई पुणे एक्सप्रेसवर बाईक अलाउड नाहीत, मला माहितीच असेल. सो चांगला दादा होता, त्याने मला डायरेक्ट चेंबूरपासून कळंबोलीला सोडलं. मस्त होता. कॉफी पण विचारत होता, पण मी जरा घरातून खाऊन आलेलो म्हणून मी काय नाहीच बोलतो. बट एनिवे, म्हणून मी डिसाईड केलं की नाही, मला असंच जायचं लिफ्ट मागत मागत. कारण की एक माणूस, आपल्याला माणसं समजतात, कळतात, त्यांचे अनुभव समजतात, कळतात. अजून काय हवं. सो आता पुढं बघूया काय होतंय. बाय द वे, आता झाल्यात 9:10. मला 1.5 तास एक लागला यायला कळंबोलीला. कळंबोली तेव्हा टाईम झालेला 9:30. आता टाईम झाला आहे 11:15 आणि मी पुण्याला आहे. तुम्ही बघू शकता हे पुणे आहे. आता इथून 23 किलोमीटर लांब आहे आणि हे पिंपरी चिंचवडचे आय थिंक एक्झिट आहे. आय एम नॉट शुअर. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, थांबा. पुणे सातारा NH48 आता इथून सुरू होतो आहे. तर मी आता इथे भूमकर चौक म्हणजे वाकडला पोचलेलो आहे. जरा बसलो आहे सावलीत. ऊन वाढत चाललंय.
चला तर मग आता प्रवासाला सुरुवात करूया एक पाण्याच्या बोटसोबत, कारण की पाणी पिता पाणी नक्की पिता. हा व्हिडिओ आता आडवा चालू आहे, ठीक आहे. तर हा आता मी समजा काहीतरी बोललो. आता आपण कुठे आलोय? आपलं बालेवाडी स्टेडियम. तर आता हा व्हिडिओ कसा आडवा होणार? मग इथं कॅमेऱ्यात बघायचं तर तुम्हाला उभा हवा असेल, तुम्ही उभाच रेकॉर्ड करायचा. हा, मग जर तुम्ही इन्स्टाला बनवता तर असं करू शकता, युट्यूबला बनवता तर असं करू शकता. करा ना, तुमच्याकडे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे नवले ब्रिजला आणि थोडीशी मला भूक लागली आहे. आता इथून बघू पुढे कसं जातं. फोन ऍक्च्युली हीट होतो, त्याचं मला टेन्शन येतं. मला चार्जिंग लगेच संपते. आपल्याकडे इव्हन जो चार्जर आहे, बट स्टील आता बघूया कसं होत आहे पुढे. मी फोन आत ठेवतो, तरी बसतो, फोनला शांत होऊ दे, जरा कूल होऊ दे, नाहीतर ब्लॉगच नाही बनवू शकणार. सो मी आता बघतो. मी आता नवले ब्रिजला आहे आणि 12 वाजल्यात. अजून आपल्या 200 किलोमीटर राहते समजा. तर मित्रांनो, आता वाजले आहेत ऑलमोस्ट 3 पकडा आणि मी आहे साताऱ्याला. मी 12 वाजताच्या अराऊंड होतो पुण्याला. 3 तासात मी आलो आहे साताऱ्याला वाया बाईक. एक मस्त असे काका भेटलेले, त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं, पण खूप मस्त होते. म्हणजे दाखवत होते की इकडं हा राजगड आहे, हे म्हणजे खूप काही सांगितलं त्यांनी मला आणि खूप चांगलं वाटलं ते. म्हणून मला असं ट्रॅव्हल करायला आवडतं, कारण की लोकांचे अनुभव. मग मी त्यांच्या सोबत थांबलो, आम्ही आरामात येत होतो. त्याच्यानंतर आम्ही डीमार्टला सुद्धा गेलो आणि आता त्यांनी मला साताऱ्याला सोडलेलं आहे. हे बघा, आता तुमच्याकडे आणि हां, मी पुणे ते सातारा 0 रुपयात आलो. फक्त एक पाण्याची बॉटल घेतलेली, ती पण मला. सो तो 20 रुपये जर आपण खर्च पकडला, तो ट्रॅव्हलिंगचा नाही आहे, पण तरी आपण पकडलं तर फक्त 20 रुपयाचा खर्च आलेला आहे. ऊन एवढं आहे माझं, खरं माझं असं झालं की कधी येईल सातारा. एवढं म्हणजे 12 ते 3 मी बाईकवरून आलो आहे. 3 तास या उन्हात. 37 डिग्री काहीतरी टेम्परेचर होता. सो येस, आता जरा डोकं दुखतंय माझं, टू बी ऑनेस्ट. पण ठीक आहे, एवढं चालतं. आता बघतो कुठेतरी काय खायचं प्यायचं आधी, तर मग भेटूया. आणि फोनची चार्जिंग पण 50%च आहे. सो आता बघू आतमध्ये काय नाही तर माझ्या मते अजून एक लिफ्ट मारू. बघूया आता कसं होतं. मित्रांनो, अजून एक दादा भेटलेला. आज माहीत नाही किती दादा भेटतात,
पण त्याने जरा एक पुढं 2-3 किलोमीटर आणून सोडलं आहे. नाही तर खायचं आहे, हायवेच्या बाजूलाच आहे. सो पटकन मला भूक लागली आहे, खायला जातो आणि सांगतो तुम्हाला मेन्यू. A few moments later. तर मित्रांनो आपला लंच टाईम संपला. जास्त काय नाही, 2 वडापाव घेतले, खाल्ले, ठीक आहे, पोट भरले. हवं तर रात्री काहीतरी प्रॉपर खाईन. प्रॉपर पण इन द सेन्स जास्त महाग नाही, म्हणजे बाहेर आल्यावर जास्त महाग खायला मला खरं सांगू तर जीवावर येतं. पण मी कंज्यूस नाही आहे, कारण की म्हणजे क्वालिटी फूड असेल तर मला काहीच नाही वाटत. बट आता कायच म्हणणार आहे. पण ठीक आहे, वडे चांगले होते, पण पाव कडकच होता. सो इथे आपला खर्च झाला 41 रुपये. एक वडापाव 20 रुपयाला होता आणि मी एक चॉकलेट घेतलं. सो टोटल आतापर्यंत एक्सेप्ट ट्रॅव्हलिंगचा काय खर्चच नाही झाला आहे, फक्त 61 रुपये आपला आतापर्यंत खर्च आला आहे. 2 वडापाव, 1 चॉकलेट आणि 1 पाण्याची बॉटलचा. आता मी काय पाण्याची बॉटल नाही घेतली, पाणी पिऊन घेतलं आहे. सो आता परत आपल्या कामाला लागूया. अजून इथून 150 किलोमीटर तरी आहे कोल्हापूर. आणि आता टाईम मी तुम्हाला टाईम सांगतो. एक 3:45 पकडा, 3:45 झाल्यात. तर मित्रांनो मी आता आहे ॲक्च्युली मी तिथून आता संध्याकाळचं जे काय जेवण असेल, नाश्ता असेल ते खाऊन ना निघालो. दादा भेटला, त्याने परत सी अगेन 2-3 किलोमीटर की 4-5 बऱ्यापैकी पुढे सोडलंय. आता शेंद्रे या ठिकाणी आहे आणि आपल्याला आरामात 7 वाजणार आहेत. आणि मला अजूनही नाही माहिती मी संध्याकाळचं कुठे झोपणार आहे, राहणार आहे, फोन चार्जिंग करणार आहे, कपडे. बट सी, मला माहिती आहे मी कुठेतरी राहणार आहे आणि एक चांगल्या ठिकाणी राहणार आहे. सो बघूया. आणि काय तुम्हाला माहिती आहे, मी भले कोकणातला आहे, पण मला सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे, काय पट्टा आहे. म्हणजे हे बघा ना, माझ्या मागे इकडं पूर्ण जो घाट आहे आणि वरतून मला खूप आवडतात. म्हणजे ट्रॅव्हलिंग तर मला चिक्कार आवडते. सो आता बघूया, एक हायवेला जाऊया जरा. मित्रांनो आता तिथून शेंद्रेपासून मला वॅगनआरमध्ये एक लिफ्ट भेटलेली. आता उंबरज पण क्रॉस केले. आता तासवडे टोल नाकाला त्यांनी सोडलं आहे मला, आतमध्ये गेल्यात. आणि आता 4:45 झाल्यात. ऑलमोस्ट जेमतेम कोल्हापूर 60 किलोमीटर आहे. आता सकाळपासून म्हणजे जे अनुभव घेतल्यात, 10पेक्षा जास्त लिफ्ट, 10पेक्षा जास्त व्यक्तिमत्व, प्रत्येकाचं वेगळं होतं. आणि काय व्ह्यू आहे, म्हणजे काय व्ह्यू आहे यार. हा लाल परी पूर्ण असं. तिकडून काय डोंगर आहे, डोंगर बोलतोय काय, आपला घाट आहे. इथं माहिती आता काम चालू आहे. तर मी इकडचा मूळचा नसल्यामुळे मला काय डिटेल याबद्दल माहीत नाही, पण जेमतेम हे कराड कोल्हापूरपर्यंत चालू आहे असं बोलत आहेत. तो बघूया आपण. आता मी ते पल्स पाहतोय. तर मित्रांनो आता मी आहे कराडला. म्हणजे तो हा खालचा रोड आहे, हा खालचा सगळा तो सीधा जातो कराड सिटीला. आणि हा हायवे तो अगेन बँगलोर कोल्हापूर कंटिन्यू करतो. सो त्या काकांनी मला इथे सोडलं, म्हणजे इथून हा रोड येतो ऑफकोर्स. सो आता वाजले आहेत 5:10. म्हणजे त्यांनी पण एक बऱ्यापैकी मला कराड 17 किलोमीटर पुढे सोडलेलं आहे. सो आता अजून एक लिफ्ट. तर मित्रांनो मला आता कराड सिटी आहे, तिथून ते डायरेक्ट आता कोल्हापूरपर्यंत हे कोकण टॅम्पो असं मिळालं आहे. सो डायरेक्ट कोल्हापूर सिटी आहे आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे की असं काय जातं आहे.
येस आता टाइम 6 वाजल्यात बऱ्यापैकी आपण 7पर्यंत पोहोचू समजा. बघूया आता. बघतो त्या सगळ्यामधून अजून काय बघायचंय. तर मित्रांनो आता झाले आहेत 7:30. एक्झॅक्टली 12 तास झालेत मला निघून. सकाळी 7:30ला मी निघालेलो. काहीच अजून मोजके 5 किलोमीटर असतील बाकी. सो आणि फोनला चार्जिंग पण बाय द वे 20 आहे. सो मला लवकर काहीतरी बघायला लागेल. तर मित्रांनो मी आता ॲक्च्युली जो टेम्पोवाला होता त्याने मला कराडपासून म्हणजे आम्ही काही 5:30-5:15 निघालो असू आणि आता होत आहेत 7:45. त्याने मला कोल्हापूरच्या या फाट्याला सोडलं आहे आणि तो कर्नाटकला गेला आहे आता. सो आता माझा प्लॅन आहे लॉजमध्ये राहण्याचा फॉर नाव. बाय द वे छास घेतलेला मस्त लागतं. आणि हां याचं काय प्रमोशन नाही करत बट अमूलचं हे छास काय माहिती का मला लय आवडतं. मुंबईपासून सकाळी 7:30ला सुरुवात केलेली आणि आपण 12 ते 12:30 तास पकडूया. मी कोल्हापूरमध्ये आहे. मी आज टोटल खर्च ट्रॅव्हलिंगवर 1 रुपयासुद्धा नाही केला. खाणे पिण्याचं पण पकडलं तर 96 रुपये खर्च आला आहे. 380 किलोमीटर विदाऊट पेईंग 0 विदाऊट पेईंग काय असतं म्हणजे मी काहीच नाही पे केलं आणि मी आता कोल्हापूरला आहे. माझी लॉंगेस्ट मी असं लिफ्ट मागत आलो आहे. खूप चांगलं वाटतं आहे. 400 किलोमीटर आपण आज पकडून चालू आसपास. सो एक चांगला अनुभव होता. अजून मी पोचलो नाही. ब्लॉग एंड तुम्हाला मी कुठे स्टे करतो आहे ते दाखवूनच करेन थोडक्यात. बट येस आय एन्जॉयड इट रिअली. जर तुम्हाला एक ब्रेक हवा असेल तर नक्की कुठेतरी तुमची ॲटलिस्ट एक डेस्टिनेशनवर जा आणि एन्जॉय करा. एन्जॉय इन द सेन्स फिरा ती लोकेशन. तर तुमची हॉबी जपा. कारण की माझी हॉबी आहे ट्रॅव्हलिंग आणि मला ती जपायला खूप आवडते. तर येस आता मी कोल्हापूर शहरात एन्जॉय करतो आहे. तो मी आता कोल्हापूर म्हणजे मी हायवेला होतो. तो जो हायवे आहे तो पुढे जातो कागल बेलगाव साईडला आणि मी आता आतमध्ये आलो आहे. म्हणजे इथून कोल्हापूर सिटी चालू होते आणि लालपरी पण आली आहे आपली. पण आपल्याला त्याच यूज नाही करायची आहे कारण की माझा हा एक इच्छा होती की एखादी पूर्ण जर्नी आपण लिफ्ट मागून करावी. हिच हायकिंग टाईप करावी. सो आता मी आतमध्ये जातो आहे. स्पेशली एक मला मेन्शन करायचं आहे. ज्या व्यक्तीने ही टोपी मला दिली आहे खूप हेल्प झाली आहे मला. थँक्स फॉर दॅट. आणि भलेही मी या भागातून नसतो तर एक गाव आहे शेडगेवाडी फाटा. ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आता समजणे वाले को इशारा काफी. बट म्हणजे मला या भागातलं विशेष करून काय आवडतं माहिती आहे का. असा मधून हायवे पूर्ण रोड जातोय. या बाजूला पण शेत त्या बाजूला पण शेत. या आता अंधाराचं दिसत नाही पण त्या म्हणजे दोन्ही बाजूला शेत आणि मधून जी गाडी जाते काय काय दिसतं यार ते. ॲक्च्युली मी जस्ट ब्लॉग सुरू केला नाही काकाने थांबवली. हा येणार आहेस काय चालत निघालायस म्हणून. हां रंकाळ्याला जायचं होतं. स्टँडपर्यंत आहे चालेल ना. चालत निघालायस म्हणून. थांबा. हा बघा. हो 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 थँक्यू. हा तर आता मी कोल्हापूर बस स्टँडच्या बाजूने चालतो आहे. ते मला मी त्या काकांना विचारलं. ते मला बोलले की तू अंबाबाईच्या जो यात्री निवास आहे ना त्याच्या बाजूलाच जर तू किंवा त्याची तिकडे स्टे केलंस तर ते फ्रीसुद्धा असू शकतं. सो आता मी तिकडेच जातो आहे. मी अगेन बोललेलो बघूया आता काय होतं. माझ्या हातात तर काय आहे ना पण अगेन
मला विजिट करायचं आहे. बघू कुठे काय आहे ते. गाईस कसं दिवसभर ट्रॅव्हल करते तर थोडी भूक लागली आहे. थोडं हे घेतलं आहे महाराजा वडापाव 25 रुपयाला घेतला आहे हा. आता खाऊन टेस्ट बघूया याची. Little longer than a few minutes later. तर मित्रांनो मी आता मी कॅब काढली आणि तुम्हाला माझं टकलं दिसलं. बट एनिवे मी आता एका लॉजमध्ये थांबलो आहे ज्याचं नाव आहे सरस्वती लॉज. आणि इकडे मी 5 दिवसासाठी 1000 रुपये पे केले आहेत, जे की मला ठीक चांगले वाटेल, म्हणजे नॉट बॅड. मी विसरून गेलो ॲक्च्युली की मला ब्लॉग एंड सुद्धा करायचा आहे. सो येस, आता वेळ आली आहे हा आजचा दिवस संपवण्याची, कारण की आता मी पण थकलेलो आहे. मी पण जरा जाऊन रेस्ट करतो. उद्याचा दिवस वेगळ्या व्हिडिओमध्ये येईल. आता मी बरं झालं मी साबण पण विसरलेलो, त्या काकीने आठवण करून दिली. सो आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करतो. वाट बघा पुढची. आणि तुम्हाला माहितीच आहे, कारण की तुम्हाला नोटिफिकेशन तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. सो प्लीज करा. आणि गुड नाईट किंवा गुड ऑफ, म्हणजे तुमच्या वेळी काय होते माहीत नाही, पण मी तर गुड नाईटच बोलणार आहे. सो गुड नाईट.